हॅलो ऑल. आपल्याला माहित आहे की आता चेस लेजंड्स ही ऑनलाईन स्पर्धा सुरू आहे. तर हा सामना म्हणजे या स्पर्धेच्या प्रिलिम राऊंड मधील दुसऱ्या राऊंड मधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डिंग लिरेन आणि काळ्या बाजूला बोरिस गेलफांड. आपल्याला माहित आहे की डिंग लिरेन हा आत्ताच्या काळातील जगातला टॉप 10 खेळाडूंपैकी एक आहे, जो कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये देखील खेळतोय. आणि कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणं हे किती अवघड असतं हे जर तुम्हाला माहित असेल तर डिंग लिरेन बद्दल तुम्हाला फारसं काही सांगण्याची गरज नाही. आणि तीच गोष्ट बोरिस गेलफांड बद्दल आहे. बोरिस गेलफांड हा 2009 ते 2012 या काळात अतिशय स्ट्रॉंग प्लेअर होता. त्या काळात त्याने चेस वर्ल्ड कपही जिंकला होता आणि त्याचप्रमाणे 2012 साली तो विश्वनाथन आनंद विरुद्ध वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये खेळला होता. म्हणजेच त्यावेळी तो जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. तर म्हणूनच त्याचा देखील उल्लेख लेजंड म्हणूनच केला जातो. आणि ही स्पर्धा जी आहे ती चेस लेजंड्सची आहे. हा डाव या स्पर्धेच्या आतापर्यंत गाजलेल्या डावांपैकी एक आहे. या डावात काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात डिंग लिरेनने केली D4. उत्तर आले नाईट F6, C4, E6, नाईट C3, बिशप B4. तर हे जर तुम्ही व्हेरिएशन पाहिलं आहे तर हे थोडंसं रुई लोपेसच्या रिव्हर्स व्हेरिएशन वाटतं, की जिथे रुई लोपेस मध्ये पांढरा खेळाडू आपल्याला उंट बिशप B5 या घरावर घेतो, तर या व्हेरिएशन मध्ये काळ्या खेळाडूने बिशप B4 अशी चाल खेळलेली आहे. पुढची चाल होती E3, कॅसल बाय ब्लॅक, बिशप D3, C5, नाईट E2, D5, C takes D5, C takes D4, E takes D4, knight takes D5, castle by white, knight C6, A3, bishop D6, rook E1, rook E8, bishop C2, bishop F8, queen D3, G6, queen G3, bishop G7, बिशप G5, क्वीन B6. म्हणजे ह्या सुरुवातीच्या जर काही चाली पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत साध्या सोप्या चाली खेळलेल्या आहेत, की जिथे त्यांनी आपले मोहरे डेव्हलप करण्यावर भर दिलेला आहे आणि ते दोघं जण चांगल्या पोझिशन्स ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करतायत. आणि सध्याच्या काळात हेच आहे की चेस इंजिनचा वापर करून प्रिपेअर केल्यामुळे अनेकदा सुरुवातीला खेळाडू हे अतिशय सेफ खेळतात. तसा हा सेफ गेम आहे. हेच जर आपण चेसच्या रोमॅन्टिक एरामध्ये असतो तर आतापर्यंत C3 आणि D5 या दोन्ही घोड्या आतापर्यंत एक्सचेंजही झालेले असते, पण तसं काही या डावात आपल्याला बघायला मिळत नाही. बराच वेळ दोन्ही घोडे हे सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये व्यवस्थित आपापल्या जागेवरती आहेत. पुढची चाल होती बिशप E4, नाईट C2 E7, H4, बिशप D7, H5 आणि H4 H5 या ज्या चाली आहेत ह्या पूर्वीच्या गेम्स मध्ये तुम्हाला फारशा कधीही बघायला मिळणार नाही. या चाली खरं तर पूर्वीच्या सोडा अगदी 2000च्या नंतरच्या काळात बघायला मिळतील, कारण ही जी चाल आहे ती अल्फा 0 या चेस इंजिनने सर्वात आधी आणि सर्वात पॉवरफुल पद्धतीने वापरायला सुरुवात केली. आणि आपल्याला माहित आहे की चेस इंजिन्सच्या सध्याच्या चाली ह्या अतिशय पॉवरफुल असतात आणि त्यांच्यातल्या काही चेस इंजिनने आता एलो रेटिंग जे आहे ते 3000 देखील क्रॉस केलेला आहे. त्यामुळे सध्या तरी असं म्हणता येईल की असा एकही माणूस नाही किंवा असा एकही खेळाडू नाही की जो चेस इंजिनला हरवू शकेल. तर H5, H4, H6 या चाली ज्या आहेत त्या चेस इंजिनच्या चाली आहेत. तर त्याच चाली आता डिंग लिरेन खेळतोय. पुढची चाल होती बिशप C6, इव्हन H6, बिशप H8, क्वीन H4. तुम्ही जर पाहिलं तर दिसायला ही परिस्थिती अतिशय भयानक दिसते आणि असं वाटतं की आता काळ्या खेळाडूकडे काही ऑप्शन नाही, काळा खेळाडू अडचणीत सापडलेला आहे. पण ही जी आहे ती परिस्थिती केवळ दिसायला अशी आहे. चालींनुसार, मोहऱ्यांनुसार किंवा जागांनुसार काळ्या खेळाडूला अजूनही कसलाही काहीही धोका नाही. पुढची चाल होती
F6, बिशप टेक्स D5, कारण आपण बघितलं की F6 या चालीनंतर काळा घोडा जो D5 घरावर आहे तो F6 या घरावरच्या प्यादाला प्रोटेक्ट करतोय, म्हणून डिंगलिरनने पहिल्यांदा तो मारला. बिशप टेक्स D5, नाईट F5, पण बोरिस गेलफांडने उंट मारण्याऐवजी वजिरावरती हल्ला चढवलेला आहे, म्हणून क्वीन H3. ज्यानंतर ई टेक्स D5. खरे तर तुम्ही बघितलं तर क्वीन H3 यानंतर दोन्ही उंट हँगिंग पीस होते, म्हणजे दोन्ही उंटांवर अटॅक होता, पण पहिल्यांदा बोरिस गेलफांडने पांढरा उंट मारलेला आहे, कारण काळ्या उंटापासून त्याला आत्ता धोका कमी आहे. त्याच्याकडे देखील काळा उंट आहे ज्याने राजासमोरचा डायगोनल व्यवस्थित कंट्रोल केलेला आहे. दुसरीकडे पांढऱ्या उंटाचा जर डायगोनल तुम्ही बघितला तर केवळ E6 हेच प्यादा त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे तो उंट जास्त डेंजर असू शकतो, म्हणून गेलफांडने पहिल्यांदा तो उंट मारला. ई टेक्स D5, बिशप F4, नाईट टेक्स F4, बिशप E3. आता डिंगलिरन जो आहे तो घोडा पिन करण्याचा प्रयत्न करतोय, पण तरीही नाईट टेक्स E2 चेक. पांढरा उंट वजीर मारू शकत नाही, काळ्या घोड्याने चेक दिलेला आहे. नाईट टेक्स E2, क्वीन टेक्स B2, नाईट D4, F5. आता F5 ही चाल खेळून बोरिस गेलफांडने A1 H8 हा डायगोनल ओपन केलेला आहे, आणि आता काळा उंट हा अतिशय पॉवरफुल बनलेला आहे. रूक A2 B1, क्वीन टेक्स A3, नाईट टेक्स C6, B टेक्स C6, क्वीन F3, रूक E7, रूक E2 C1, क्वीन D3, क्वीन F4, क्वीन E4. क्वीन E4 ही चाल अतिशय सिंपल आहे. तुम्ही जर आता बोर्डवरची परिस्थिती पाहिली तर बोरिस गेलफांडकडे 3 एक्स्ट्रा प्यादी आहेत, त्यामुळे जेवढे मोहरे जास्त एक्सचेंज होतील तेवढा त्याला एंड गेम मध्ये फायदा होईल, म्हणून तो आधीच क्वीन एक्सचेंजची ऑफर देतोय. पण डिंगची चाल होती क्वीन D6, क्वीन E6. पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे, पण रूक टेक्स C6, क्वीन टेक्स D6, रूक टेक्स D6. फायनली बोरिस गेलफांडने क्वीन एक्सचेंज केलेली आहे, आणि आताच्या परिस्थितीनुसार दोन्ही खेळाडूंकडे 2 हत्ती आणि 1 उंट, तर पांढऱ्या खेळाडूकडे 3 प्यादी आणि काळ्या खेळाडूकडे 5 प्यादी आहेत. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची परिस्थिती थोडीशी जास्त चांगली आहे. पुढची चाल होती A5. लगेच एक्स्ट्रा प्यादाचा वापर करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. रूक टेक्स D5, A4, बिशप C5, रूक E7. आता बोरिस गेलफांड हत्ती देखील एक्सचेंज करायला सांगतोय. रूक टेक्स E5, बिशप टेक्स E5, बिशप A3, बिशप F4, रूक B7, बिशप टेक्स H6, किंग F1, बिशप F8, बिशप टेक्स F8, किंग टेक्स F8. म्हणजे अशा प्रकारे आता दोन्ही खेळाडूंनी सर्व मोहरे एक्सचेंज केलेले आहेत. दोघांकडे केवळ एक एक हत्ती आहे, आणि आता आपण क्लासिकल एंड गेम मध्ये आलेलो आहोत, ज्यांना रूक आणि पॉन एंड गेम असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात हत्ती आणि प्याद यांचा एंड गेम. या सर्व परिस्थितीत डिंगलिरन 2 प्यादांनी मागे पडलेला आहे, पण एक गोष्ट त्याने केली ती म्हणजे आपला हत्ती 7व्या रो मध्ये आणल्यामुळे तो काळा राजा पुढे येऊन देऊ शकत नाही, आणि त्याचप्रमाणे तो 7व्या रो मधून काळा प्यादावर अटॅक करू शकतो. जी त्यांनी खेळलेली चाल होती रूक टेक्स H7. आता केवळ एका प्यादाचा फरक आहे. रूक A6, किंग E2, A3, रूक H1, किंग E7, किंग D2, किंग F6, किंग C2, A2. खरं तर हे थोडंसं स्ट्रेंज म्हणायला हवं की रूक H1 या चालीनंतर खरे तर बोरिस गेलफांड लगेचच आपली प्यादी पुढे ढकलू शकला असता, पण त्याला केवळ हीच भीती असावी की प्यादी लगेच पुढे ढकलली तर पांढरा हत्ती A1 या स्क्वेअरवर येऊन ते ब्लॉक करेल. खरं तर ती परिस्थिती देखील त्याच्या फेवर मध्ये असली असती, पण त्याने समहाऊ ती परिस्थिती थोडीशी डिले केलेली आहे,
आणि त्या पुढच्या चाली अशा होत्या किंग E7, किंग D2, किंग F6, किंग C2 आणि मग A2. आता त्याने प्यादा पुढे ढकललेलं आहे. थोडक्यात त्याने पांढरा राजा कदाचित जास्तीत जास्त कोपऱ्यात यावा यासाठी ही चाल डिले केलेली असू शकते. पुढची चाल होती किंग B7 किंग B2, किंग E5, किंग A1 आणि डिंग लिरेनने हत्तीऐवजी आता राजाचाच वापर करून प्यादा ब्लॉक केलेला आहे. त्याने आपला हत्ती जो आहे तो काळ्या राजाला चेक देण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे. G5, रुक E1 चेक, किंग D4, रुक D1 चेक, किंग E4, रुक E1 चेक, किंग F4, रुक E3, रुक A1, रुक F3 चेक, किंग E4, रुक E3 चेक, किंग D4, रुक E8. आता रुक E8 ही चाल खेळून तो राजाच्या मागे जाऊन राजाला चेक देता येईल का याचा ट्राय करतोय. किंग D3, F3, किंग F4, रुक E4. आता रुक E4 ही चाल खेळून डिंग लिरेनने काळा राजा जो आहे तो एका साइडला कोंडलेला आहे. राजा E कॉलम वरही जाऊ शकत नाही आणि चौथ्या रो मध्येही जाऊ शकत नाही. तो आता कंपल्सरी एवढ्या पोर्शन मध्ये अडकलेला आहे. रुक C5. आता काळा खेळाडू म्हणजे बोरिस गेलफांड आपल्या प्यादाचं बलिदान द्यायला तयार झालेला आहे. पण ते करत असतानाच त्याची स्ट्रॅटेजी काहीशी अशीच होती की समजा या अशा परिस्थितीमध्ये पांढऱ्या राजाने किंग टेक्स A2 ही चाल खेळली तर तो रुक C2 चेक ही चाल खेळेल. ज्यानंतर राजा मागे पुढे कुठेही जरी गेला तरी फरक पडत नाही कारण पांढरं प्याद मारलं जाईल. आणि आता अशी परिस्थिती आहे की F3 या प्यादाला कोणाचाही सपोर्ट नसल्यामुळे ते देखील मारलं जाणार हे निश्चित आहे. तर ही त्याची स्ट्रॅटेजी होती म्हणून त्याने रुक C5 ही चाल खेळली होती. त्याने एक गॅम्बिट खेळलं होतं जिथे त्याने पांढऱ्या खेळाडूला एका प्यादाची लालच दिली. पण पुढची चाल होती G3. ही अशी गॅम्बिट ऍक्सेप्ट करणं किती धोकादायक हे डिंग लिरेन सारख्या खेळाडूला नक्की माहित असतं. म्हणून त्याने G3 ही चाल खेळली. ज्यानंतर F टेक्स G3, रुक G4, किंग E3, रुक टेक्स G3, किंग F4, रुक H3, रुक C3, किंग टेक्स A2 आणि फायनली आता दुसऱ्या रो मध्ये कोणतंही प्याद नसल्यामुळे डिंग लिरेनने A2 वरचं प्याद ऍक्सेप्ट केलं. ज्यानंतर गेलफांडची चाल होती G4 आणि ही चाल खेळल्यानंतर डिंग लिरेनने आपली हार मान्य केली. कारण तुम्ही जर पाहिलं तर G4 या चालीमुळे हत्ती आणि प्याद दोघांवरही एकाच वेळी अटॅक आहे. जर या अशा परिस्थितीमध्ये समजा पांढऱ्या खेळाडूने लेट्स से हत्ती वाचवला असता तरी देखील काळ्या प्यादाने G3 हे प्याद मारलं असतं आणि आता काळ्या खेळाडूकडे हत्ती प्यादा आणि राजा हे कॉम्बिनेशन आहे जे पुढे जाऊन प्यादाचं नक्की वजीर बनवेल आणि पांढऱ्या खेळाडूला हार मान्य करावी लागेल. किंवा तुम्ही जर पाहिलं तर G4 या चालीनंतर हत्ती न वाचवता लेट्स से प्यादाने काळं प्याद मारलं तर त्यानंतर काळा हत्ती पांढरा हत्ती मारेल. फार तर फार असं हे व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकेल. पण एंड गेम मध्ये हत्ती आणि राजा मिळून एखाद्या राजाला नक्की चेकमेट करू शकतात हे ग्रँड मास्टर लेवलच्या खेळाडूंना माहीत असतं. किंवा अजून जर तुम्ही पाहिलं तर G4 या चालीनंतर समजा काहीतरी वेगळं ऑप्शन म्हणून लेट्स से रुक H4 ही चाल खेळली की जिथे काळं प्याद हलवता येणार नाही पण तरी देखील हत्ती असल्यामुळे हे असं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळेल की जिथे आता पुन्हा एकदा हे प्याद पुढे जाऊन याचा वजीर नक्की बनू शकतं. एकंदरीतच सगळी व्हेरिएशन ही G4 या चालीनंतर काळ्या खेळाडूच्या फेवर मधलीच होती आणि म्हणूनच पांढऱ्या खेळाडूने डिंग लिरेनने आपली हार मान्य केली. तर आय होप की चेस लेजंड स्पर्धेमधला हा गेम तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा. माझ्या चॅनल देखील सबस्क्राईब करा.
मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.